This call is now being recorded. ओके. नमस्कार. आज दिनांक 23 जून 2026 रोजी जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जो ऑनलाईन वर्ग आहे त्या वर्गात आपण आज बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी आरशातील प्रतिमा हा घटक निवडलेला आहे आणि यात उपघटक जो आहे तो आहे अंक व अक्षरे. मागील क्लासमध्ये आपण याच आरशातील प्रतिमा याच घटकातील आकृत्या हा उपघटक बघितला होता आणि आज आपण अंक व अक्षरे हा उपघटक बघणार आहोत. माझे नाव विवेक शंकर मोरे आहे. मी पदवीधर शिक्षक आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी येथे. ओके. आता आपण सर्वात पहिले आरशातील प्रतिमा ज्या असतात त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मागील तासिकेत देखील आपण बऱ्यापैकी छान जाणून घेतलं होतं, परंतु आज आपण अंक यावर जास्त डिस्कशन, अंक आणि अक्षरे यावर जास्त डिस्कशन करणार आहोत. तर सर्वप्रथम आरशातील प्रतिमा आपण सगळ्यात पहिले काय करायचंय, लक्षपूर्वक आपण काय करायचंय, वाचायचंय आणि त्या प्रश्नाला समजून घ्यायचंय. जर पुन्हा भारांशाकडे जर आपण जायचं ठरवलं की ती सगळ्यात पहिले जेव्हा प्रश्न येत असतात त्यानुसार आपण भारांश बघत असतो. भारांश आजही मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो, आरशातील प्रतिमा या घटकासाठी जो भारांश दिलाय इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्तीसाठी तो आहे 4% आणि हे तीनही उपघटक मिळून आहे, अंक, अक्षरे आणि आकृती. ठीक आहे. त्यानंतर आपण आजच्या तासिकेकडे येऊयात. आजचा जो अंक आणि अक्षरे आहे सगळ्यात पहिले याच्यात काय काय असतं ते सगळ्यात पहिले बघूयात. कोणतेही 1 ते 9 पर्यंतचे अंक, इंग्रजी, मराठी मुळाक्षरे, वेगवेगळी चिन्हे, आकृत्या यात दिलेल्या असतात आणि पाण्यातील किंवा आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून आपल्याला निवडायचं. आता आपल्याला आज जे बघायचं आहे ते फक्त आरशातील प्रतिबिंब आपल्याला बघायचं आहे. आरशातील प्रतिमा अचूक लक्षात येण्यासाठी प्रत्यक्ष आरसा आपल्याला घ्यायचा आहे व आकृती आरशासमोर धरून पहा. आरशातील प्रतिबिंब अचूक ओळखण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात आपल्याला ठेवायच्या आहेत. प्रश्न आकृतीमध्ये वरच्या व खालच्या बाजूला असलेले चिन्ह, अक्षरे आरशातील प्रतिबिंबाची त्याच ठिकाणी दिसतात. सगळ्यात महत्वाचं, मागील क्लासमध्ये देखील आपण बघितलं होतं की चिन्ह आणि अक्षर जे असतात आरशातील प्रतिमा त्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मात्र चिन्हांची आणि अक्षरांची उजवी बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे झालेली आपल्याला बघायला मिळते. जसं की इथे एक आपल्याला दिसतोय, एक P हे अक्षर आहे आणि 5 हे नंबर आहे. P जेव्हा आपण आरशात बघू, इथे आरसा ठेवलाय, सगळ्यात पहिले आरशा मागील तासानुसार सगळ्यात पहिले आपण आरशाजवळचा अंक बघूया. हा इथे 5 आहे. हा 5 जेव्हा इथे आरशाच्या इकडच्या बाजूला बघू तेव्हा तो उलटा झालेला असणार आहे असा, आणि हा जो P आहे हा उलटा होईल Q सारखा. ओके. असं हे आरशातील प्रतिमा आपण बघतो. येथे वरची आणि खालची चिन्हे न बदलता अक्षरांच्या बाजूत बदल झाला आहे असं इथे आपल्याला आढळतं. प्रश्न आकृतीमध्ये डावीकडे झुकलेली चिन्हे प्रतिबिंबात उजवीकडे झुकतात, तर उजवीकडे पुन्हा वाचतो. प्रश्न आकृतीमध्ये डावीकडे झुकलेली चिन्हे प्रतिबिंबात उजवीकडे झुकलेली आपल्याला दिसतील. तसेच उजवीकडे झुकलेली जी चिन्हे असतील ती प्रतिबिंबात डावीकडे झुकलेली आपल्याला बघायला मिळतील. या प्रश्न प्रकारामध्ये अक्षरे, अंक, मग ते मराठी असो, इंग्रजी असो, भौमितिक आकार असो, आकृत्या असो, ते देऊन आरशातील प्रतिबिंब आपल्याला विचारलं जात असतं. असा हा प्रश्नांचा प्रकार असतो. आता यात सर्वांनी आपल्या वहीमध्ये हे जसं कसं लिहायचं आहे. हा जो तक्ता आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. या तक्त्यावर
आपल्याला बरेचपैकी प्रश्न इथे आपले सोडणार आहेत. सगळ्यात पहिले आपण इंग्रजीचे अक्षर बघूया ए. आरशातील प्रतिमेत जर बघितलं तर ते सेम टू सेम तसंच दिसेल. ओके, हा ए ह्या असाच दिसतो. त्यानंतर बी. बी जर आपण बघायला गेलो तर मात्र तो आपल्याला उलटा झालेला दिसतो. त्यानंतर सी. सी हा देखील आपल्याला उलटा झालेला दिसतो. त्यानंतर डी. आता ही डी ची इकडची जी रेष आहे ती बाहेर गेलेली आपल्याला इकडे बघायला मिळेल. हा उलटा झालेला दिसतो. हा कर्वेचर जो भाग आहे, कर्वचा भाग आहे, तो असा उलटा झालेला दिसतो. त्यानंतर ई. ई देखील आपण जर बघितलं इकडे जे उघडे तोंड आहेत ई चे ते ह्या बाजूला उघडे होतील आणि क्लोज साइड इकडे होईल. ई. त्यानंतर एफ. हा इकडे एफ असं झालेला आपल्याला बघायला मिळतो. जी. त्यानंतर जी जर बघितला तर हा असा झालेला दिसतो. प्रत्येकाने हे आपल्या वहीत लिहायचं आहे. त्यानंतर एच. एच जसाच्या तसा. आय. हा देखील जसाच्या तसा. माझ्यासोबत लिहत जायचंय सर्वांनी. एच. त्यानंतर एन जर बघितलं, एन उलटा झालेला आपल्याला इथे बघायला मिळेल. ओ. ओ हा जसाच्या तसा. पी हा उलटा क्यू झालेला दिसतोय. म्हणजे पी हा उलटा जेव्हा होईल तेव्हा तो क्यू सारखा दिसतोय. त्यानंतर क्यू जो कॅपिटल लेटर आहे तो देखील याचा जो खालचा जो चिन्ह आहे ते उलट झालेलं दिसते. त्यानंतर आर. आर जो आहे तो आता उलटा झालेला आहे. एस हा इकडच्या बाजूने झालेला उलटा झालेला आहे. आरशात बघताना आकृती जशीच्या तशी राहते, फक्त त्याची डावी बाजू उलटी उजवीकडे जाते आणि उजवी बाजू डावीकडे होते. तो व्हर्टिकली किंवा अपवर्ड हा त्याचं टिल्ट होत नाही, त्याचं जे रूपांतरण आहे ते तसं होत नाही. हे हॉरिझॉन्टली होत असतं आरशातील प्रतिमेंच्या बाबतीत. त्यानंतर टी. टी देखील तसाच्या तसा आपल्याला बघायला मिळेल. यू. यू देखील तसाच तसा. व्ही देखील तसाच्या तसा. हे काही अक्षर आपण बघितली. यात आता तुम्हाला होमवर्क आहे. होमवर्क हा आहे की लेटर्स किंवा अल्फाबेट्स, असे अल्फाबेट्स तुम्हाला शोधायचे आहेत की जे आरशातील प्रतिमेतील प्रतिमेत सारखे दिसतात, समान दिसतात. हा होमवर्क लिहायचा आहे तुम्हाला घरी. त्यानंतर अजून काही हे इंग्लिश मधलं होतं. म्हणजे त्याच्यात एक सब टाइप घ्या. पहिलं म्हणजे इंग्लिश अल्फाबेट्स आणि दुसरं म्हणजे मराठी मुळाक्षरे. यांच्यातही काही लेटर्स, काही अक्षरे तुम्हाला असे सापडतील की जे जसेच्या तसे आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यानंतर इंग्रजी अंक आपण बघूया. इंग्रजी अंकांकडे जर वळालो तर सगळ्यात पहिले बघायला गेलो एक. एक हा अंक जर बघितला तो उलटा झालेला आपल्याला इथे आढळेल. नंतर 2 हा देखील आपल्याला उलटा झालेला. 3 3 असा झालेला दिसतोय. त्यानंतर 4 हा 4 असा झालेला आहे. ठीक आहे. 5 हा 5 असा. 6 हा उलटा 9 इथे आपल्याला बघायला मिळेल. उलटा 9 म्हणण्यापेक्षा तो आरशातील प्रतिमाच जर आपण बघितली तर ती उजवीकडून डावीकडे झालेली दिसते. 7 हा असा इकडे उलट्या तोंडाने. 8 मात्र तसाच्या तसा आहे. 9 जर बघितला तर तो मराठीतील 9 सारखा इथे आपल्याला बघायला मिळेल.
आता हे काही मराठी अंक आहेत. जसं की हा 1. हा 1 जेव्हा उलटा होईल तेव्हा तो असा आपल्याला बघायला मिळेल. 2 असा. 3 हा 6 मराठीतला जो 6 असतो तसा आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर 4 हा अंक तसाच्या तसा आपल्याला बघायला मिळेल, मराठी अंक. 5 हा 5 उलटा झालेला आपल्याला इथे बघायला मिळेल. त्यानंतर 6 हा इथे 3 झालेला आहे. म्हणजे आपल्याला इथे कळतंय की 6 हा आरशात 3 होतो आणि 3 आरशात 6 होतो. मराठी अंकांमध्ये जर आपण बघितलं तर इंग्लिश अंकांमध्ये तसं होतंय का? नाही, तसं होत नाहीये. ठीक आहे. 7 जर बघितला तर तो उलटा होतोय. 8 हा उलटा झालेला आपल्याला बघायला मिळेल. 9 हा देखील उलटा. अशा प्रकारे आपण सर्वांनी हे वहीत लिहून घ्यायचंय. जर तुम्हाला वाटलं स्क्रीनशॉट घ्यावा, परंतु स्क्रीनशॉट नंतर बघितल्या जात नाही. परंतु जी वही असते, ही वही आपण जेव्हा आपला पेपर असतो तेव्हा आपण तो पेपरात वही वाचून जाऊ शकतो. त्यामुळे हे स्क्रीनशॉट न घेता सरळ वहीत लिहायचं आहे. लिहायला चालू करायचं आहे. बघून घ्या आणि लिहायला चालू करा. त्यानंतर आता आपण काही इंग्रजीचे मुळाक्षर जे राहून गेले असतील तर ते इथे दिलेले आहेत. जसं की जे हा जे उलटा झालेला आपल्याला बघायला मिळतो. के, एल, एम. एम जसाच्या तसा इकडे बघायला मिळतोय आपल्याला. त्यानंतर डब्ल्यू पण जसाच्या तसा इथे आपल्याला बघायला मिळेल. एक्स सेम टू सेम, वाय सेम टू सेम, झेड जो आहे झी तो मात्र उलटा आहे. हे काय उरलेले जे होते ते इंग्लिश स्मॉल लेटरचा आपण इथे सराव करणं अपेक्षित आहे. त्यानंतर हे जे काही इथे दिलेले शब्द आहेत हे जसेच्या तसे आठमध्ये सेम टू सेम दिसतात. जसं मी आता थोड्या वेळा पहिलेच तुम्हाला होमवर्क दिला होता. तो होमवर्क इथेच तुमचा पूर्ण होऊन जाईल जर ते कॅपिटल लेटर्स असतील तर. जसं की ए, त्यानंतर एच, आय, ओ, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि 8. न्यूमरल्स मध्ये नंबर्स मध्ये 8 हा सांगतोय की जो आरशातील प्रतिमांमध्ये आपल्याला तसाच्या तसा बघायला मिळतो. इथे ए, एच, आय, ओ, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय हे असे किती झाले ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे 10 अल्फाबेट्स हे असे आहेत. There are 10 alphabets which are exactly similar to their mirror images. 10 alphabets हे समान आपल्याला आढळले आहेत आरशातील प्रतिमेसाठी. त्यानंतर या अंकांचं अक्षरे व अंकांचे आरशातील प्रतिबिंब मूळ प्रतिबिंब सारखीच आपल्याला बघायला मिळते. मराठी मूळ अक्षरांचे आरशातील प्रतिबिंब आपण आता बघणार आहोत. अ च प्रतिबिंब हे असं उलट झालेलं दिसतंय. आ देखील आपल्याला इथे उलटा झालेला दिसेल. त्यानंतर ई आहे. ई हा इथून इकडून असं आपल्याला दिसतोय. ओ असं झालेलं दिसतोय. ए ए हा इथे ओ होता तो इकडे ओ असा झालेला आपल्याला इथे बघायला मिळेल. ई ई असा झालेला आपल्याला इथे बघायला मिळेल. त्यानंतर क हे सगळं लिहत चालायचंय आपल्याला वहीमध्ये. क जो आहे तो असा झालेला आपल्याला इथे बघायला मिळेल.
त्यानंतर ख, ग, घ, च, छ, हे सगळं लिहत चालायचंय वहीमध्ये. त्यानंतर हा ज. अशा प्रकारे तुम्हाला इथे हे अक्षर लिहून घ्यायची आहेत वहीमध्ये. त्यानंतर क्ष आणि ज्ञ. मागील तासामध्ये आपण क्ष बद्दल एक प्रश्न बघितला होता. ठीक आहे. असा हा क्ष इथे लागून आलेला हा बाण, हा खूप बघताना बारकाईने बघायचा असतो. हा जो क्षचा लागून आलेला बाण आहे तो बारकाईने बघायचा, जेणेकरून आपलं उत्तर आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. आता आपण काही उदाहरणांकडे वळूयात. जसं की इथे प्रश्न आकृती दिसते तुम्हाला सर्वांना. तर यात जर बघितलं, सगळ्यात जवळ आहे आपल्याला काय, एस. सगळ्यात पहिले आपल्याला इथे जवळ कोणती प्रतिमा बनायला पाहिजे होती, तर ती बनायला पाहिजे एस ची. ती देखील अशी. ठीक आहे. त्यानंतर टी. हा टी असा बनायला पाहिजे इथे. त्यानंतर वरती जर बघितला तर यन. यन कसा बनायला पाहिजे, असा, असा आणि असा. आणि उरला आर, तर तो आर असा बनायला पाहिजे. हे कुठे दिसतंय का आपल्याला एस? हे बघा, आता सगळ्यात पहिले आपण जर बघायचं झालं, सगळ्यात पहिले आता हे तिरपे आहेत ना, हे एक्स क्रॉस आहे, तर तो क्रॉस तसं आपल्याला कुठे कुठे दिसतोय ते बघूयात. 1 मध्ये दिसतोय, 2 मध्ये दिसतोय, 3 मध्ये दिसतोय का? नाही, हा क्रॉस गेला. त्यानंतर 4 मध्ये दिसतोय का? हो, ठीक आहे. आता आपण इथे एक इलिमिनेशन टेक्निक आपण बघितली होती मागच्या तासिकेत. इलिमिनेशन टेक्निकनुसार, इलिमिनेशन म्हणजे सगळ्यात पहिले आपण जे उत्तर नाहीये ते उत्तर आपण आपल्या उत्तर पर्यायातून बाद करायचं असतं. जसं की आता आपण हे पर्याय क्रमांक 3 बाद केलाय. तसंच आता आपल्याकडे 3 पर्याय उरलेत, म्हणजे अजूनही रेशो 75%. आता ह्या रेशोला 50% पर्यंत कमी करायचं आहे. म्हणजे या 3 पैकी अजून एक पर्याय गहाळ जर केला तर 50% रेशोत आपण येतो. याच्यात उत्तर बरोबर असण्याचे चान्सेस हे 50% असतात. तर सगळ्यात पहिले आता बघूया. इथे आपण सगळ्यात पहिले काढलं होतं, जवळ इथे चिन्ह होतं एस. मग एस कुठे कुठे असेल समजा ते बघूया. इथे आहे आर, म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकलाय. इथे मात्र एस आहे आणि इथे मात्र एस आहे. म्हणजे आपल्याकडे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 या 2 पर्यायांपैकी एक उत्तर असू शकतं. मग आता वरती उरला एन. आता हळूहळू दुसरं अक्षर बघायचं. एन इथे आहे, इथे आर आहे, म्हणजे हा पर्याय देखील काय झालाय, बाद झालेला आहे. उरला आपला पर्याय क्रमांक 1. हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 इज द राईट आन्सर. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूयात. इथे आहे 4, 4, 2 आणि 5. आता सगळ्यात महत्वाचं, आपल्याला जर आरशातील प्रतिमांमध्ये जर हे अंक बघायचे असतील, तर सगळ्यात पहिले एखाद कुठल्या तरी अंकाचा आपण आरशातील प्रतिमा काढून बघूयात. तर कुठे कुठे असा जो मी आता काढला तो 4 दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय, म्हणजे इथे दिसत नाहीये. हा पर्याय क्रमांक कट झाला. त्यानंतर इथे 2 दिसतोय आपल्याला, बरोबर. तर 2 बघूयात कुठे कुठे. 2 तीनही ठिकाणी आपल्याला इथे बघायला मिळतोय. इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. आणि तो तशाच आरशातील प्रतिमेनुसार आहे. आता उरला 5. आता 5 बघताना बघूया. सगळ्यात पहिले 5 इथे पण बरोबर आहे, इथे पण बरोबर आहे, म्हणजे आणि इथे मात्र हा 5 चुकलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आता बाद झालंय. आता उरलं काय, बाहेरचं जे हा कॅप्सूल सारखा शेप आहे, हा शेप आपल्याला आता बघायचा आहे. मग तो शेप कुठे आपल्याला
प्रतिमेत जर आरशातील प्रतिमेत पाहिलं तर तो सेम तसा सेम आपल्याला इथे बघायला मिळतो. मात्र पर्याय क्रमांक 1 मध्ये तो काय झालाय, रिव्हर्स झालाय, उलटा झालाय. मग हा पर्याय देखील चुकला. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा, काही जर डिटेल फिगर असतात म्हणजे ज्यात खूप बारीक विश्लेषण असतं, त्या विश्लेषणांमध्ये आपल्याला जर बघायचं झालं तर आपण काय बघायचं, तर आरशामध्ये वस्तूची प्रतिमा तयार होताना किंवा दिसताना वस्तू किंवा व्यक्तीची मूळ प्रतिमेतील डावी बाजू उजवीकडे, म्हणजे इथे तेच सांगितलंय की डावी साईड, राईट साईड जी होते ती लेफ्ट होते आणि लेफ्ट जी असते ती राईट झालेली आपल्या इथे बघायला. जसं की आता इथे जे स्ट्रक्चर आहे घराचं किंवा मंदिराचं, ते स्ट्रक्चर तसंच्या तसं आपल्याला आरशात बघायला मिळेल. ओके, परंतु इथला जो झेंडा आहे त्या झेंड्याचा मात्र आपल्याला डिरेक्शन जी आहे ती बदललेली दिसेल. ठीक आहे, आणि इथला जो गोल आहे याचा मात्र आपल्याला जागा बदललेली इकडे दिसेल. म्हणजे इकडे तो कोणत्या बाजूला होता, तर तो होता, आपण जर पुढून त्याला बघितलं तर तो आहे राईट हँड साईडला, परंतु इकडनं जर बघितलं तर तो झालाय लेफ्ट हँड साईडला. म्हणजे ही आपल्याला इथे बारीक गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवायची आहे. आता सगळ्यात पहिले प्रत्येक वेळी आपण आरसा त्या प्रश्नासमोर, त्या प्रश्नाच्या आकृतीसमोर ठेवू शकू आणि ते तशी आकृती काढू शकू असं नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला पूर्वज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे आरशामध्ये अक्षर, अंक, वस्तू यांची अदलाबदल होत असते. मूळ प्रतिमेतील फरक हा आरशातील प्रतिमेमध्ये आहे की नाही ते पाहायचंय. प्रत्येक प्रतिमेचा वरचा भाग आणि तळाकडील भाग तसा असला पाहिजे. प्रश्नामध्ये आकृती काढताना नेमकी कशी प्रतिमा आरशामध्ये दिसेल, त्यासाठी मूळ आकृती काढलेल्या कागदाच्या मागील बाजूस पाहिल्यास आपणास त्या मूळ आकृतीची आरशामध्ये दिसणारी प्रतिमा दिसते. मूळ कागद हा सरळ ज्या पद्धतीने धरला आहे तसाच धरलेला असावा. म्हणजे वरील भाग व तळाकडील भाग तसे असायला हवेत. म्हणजे आपण आरशातील प्रतिमा काढायची असेल तर कागदाच्या मागील बाजूस देखील त्या प्रतिमेची जर हुबेहूब आकृती काढली कागदाच्या मागच्या बाजूला, म्हणजे जर हा असा कागद आहे, असा जर कागद असेल आणि इथे काहीतरी अशी फिगर आहे समजा, तर ही फिगर जर तुम्ही मागच्या बाजूने काढली तर तुम्हाला असं आपल्याला ते दिसेल. जसं की आता तिकडच्या उजव्या हातात त्याच्या चेंडू आहे समजा, तर तो आता इकडे डाव्या हातात आपल्याला दिसायला लागेल. ठीक आहे, असा आरसा काढायला गेला तर तसं. आता सगळ्यात पहिले आपण आता थोडस आपण हार्ड प्रश्नांकडे जात आहोत. आता इथे कॅलेंडर हा शब्द दिलाय. या कॅलेंडर शब्दाला आपल्याला आरशात बघायचंय. सगळ्यात पहिले आता मला सांगायचंय की सगळ्यात पहिले कोणतं लेटर तुमचं यायला हवं. आता हा इथे जर आरसा असेल तर सगळ्यात पहिले कोणतं लेटर येईल, तर ते येईल आर, आणि तेही अशा बाजूने. आता आर कुठे कुठे बरं, इथे आहे आर, परंतु इकडनं आपण स्टार्टिंग करतोय का वाचायला, नाही, इकडनं स्टार्टिंग करतोय. इथे 4, इथे आर आहे, इथे आर आहे, इथे सी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 2 हे चुकलेले आहेत, कारण की इथे स्टार्टिंग सी पासून होते, परंतु आपल्या उत्तराची स्टार्टिंग कशापासून होते, आर पासून होते. बरोबर, म्हणून हे पर्याय क्रमांक. आता उरला कोणता पर्याय, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 1. मग आता पर्याय क्रमांक 1 आणि 3 याच्यात जर बघायला झालं तर आता प्रश्न आकृतीकडे न बघता आता वेळ वाचवायचा जर असेल, वेळ वाचवण्यासाठी तुम्ही काय करायचंय, आता 50-50 साठी येऊन गेलात तुम्ही. बरोबर, मग आपण आता काही लेटर्स बघितले होते ज्याच्यात आपल्याला आरशातील लेटर्स आपल्याला माहित झाले होते. मग सगळ्यात महत्वाचं, आता इथे जर बघितलं 1 मध्ये आणि 3 मध्ये, तर सरळ इकडनं वाचत यायचं. आता आर पाहिला, ए पाहिला, नंतर डी पाहिला, नंतर एन इथे मात्र उलटा आहे, आणि इथे जर बघितलं तर एक तो सरळ आहे. आरशात जर आपण बघायला गेलो तर एन हा आपल्याला उलटा झालेला दिसेल. बरोबर आहे की नाही. मग इथे पर्याय क्रमांक 3 मधला जो एन आहे तो चुकला आहे, आणि पर्याय क्रमांक 1 मधला जो एन आहे तो बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हे बघा, इथे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. जसं की इथे एन दिसतोय आपल्याला, एन आपला उलटा झालेला इथे आपल्याला बघायला मिळेल.
म्हणजे आपल्याला एक जरी लेटर चुकीचं सापडलं तर आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकू. आणि ते एक लेटर शोधण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले इलिमिनेशन टेक्निकने 2 पर्याय किंवा जितके पर्याय तुम्हाला चुकीचे ठरवता येतील तितके ठरवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर कॉलेज हा शब्द आहे आता इथे. हा कॉलेज शब्द बघताना सगळ्यात पहिले आता बघायचं आहे आपल्याला काय, की इथे ई आहे आणि इकडे जर बघितलं तर ई आपल्याला उलटं झालेलं दिसेल. बरोबर? तर इथे ई कुठे पहिल्यांदा ई आहे, इथे सी आहे, इथे देखील सी आहे आणि इथे ई आहे, इथे ई आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हे काय झालेत आपले चुकलेत. उरला फक्त पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. मग याच्यात आता सगळ्यात पहिले मी जर बघितलं इथलं कुठलं लेटर सरळ उलटं झालेलं किंवा सरळ तसंच राहिलंय का, इथं मला लगेच सी दिसला बघा. हा सी तसा सेम आहे. याचा अर्थ हा पर्याय देखील चुकलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर आता मार्च हा शब्द आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. मार्च हा शब्द आरशातील प्रतिमेत कोणत्या प्रकारचा दिसेल? आता इथे आरशाजवळ कोणता आहे? एच आहे. एच हा जसं आपल्याला दिसतो त्यानंतर मग तसं जर बघायला गेलो आपण तर इथे यम आला म्हणजे हा पर्याय चुकला. इथे यम आला हा पर्याय चुकला. त्यानंतर इथे एच आहे आणि इथे देखील एच आहे. म्हणजे हे पर्याय बरोबर असू शकतात. मग आता मला कोणतं लेटर सरळ दिसतंय का इथे कुठे? हो. तर मला पर्याय क्रमांक 4 मध्ये सी जसा दिसतोय म्हणजे हा पर्याय चुकलाय. इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये सी काय आहे? उलटा झालेला आहे. म्हणजे हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आता इथे उलटं दिलेलं आहे बघा जून. जून हा शब्द दिलेला आहे. मग जर मी इथं त्याला आरसा बनवला तर जेचा असा उलटा जे केला म्हणजे पहिला सगळ्यात पहिले जे होता यू तसाच तसा राहील. मला हे 2 शब्दांमधून कुठे सापडतंय का बघूयात पहिले. इथे जे यू दिसला, इथे जे यू दिसलं 2 नंबरला. इथे जे उलटा तसा राहिला आणि इथे जे यू दिसला. आता मात्र इथे एन आहे एन. एन सगळ्यात पहिले मी ही रेष मारली आणि ही रेष आणि ई हा असा केला. म्हणजे जून हे वर्ड टाइप झालेलं आहे. आता मी जर बघितलं इथं ई आपण बरोबर आहे. पण एन तसा आहे का? एन नाही. इथे ई बाहेर तोंडाला म्हणजे आतल्या तोंडाला आहे. त्यामुळे तो चुकला. इथे मात्र एनही बरोबर आहे. सॉरी हां, एनही बरोबर आहे आणि ई देखील बरोबर आहे. इथे एन चुकलेला होता म्हणून हा पर्याय देखील चुकला होता. त्यानंतर उरला फक्त पर्याय क्रमांक 4 म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक. आता ठीक आहे. अजून आपण 2-4 उदाहरण सरावासाठी बघूयात आणि त्यानंतर मात्र आपण तुम्हाला काही प्रश्न विचारूयात आणि त्याच्यातून तुम्हाला उत्तर काढायला सांगू. आता सगळ्यात पहिले जिओग्राफी हा शब्द आहे. जिओग्राफीच्या इथे जर आपण आरसा बनवला तर आरशामध्ये जर बघितलं तर सगळ्यात पहिले वाय, त्यानंतर एच जसाच्या तसा, त्यानंतर पी झाला क्यू सारखा. आता आपण इथे बघूयात की कुठे वाय, एच आणि क्यू असे 3 शब्द मला पहिले दिसत आहेत. इथे वाय एच क्यू दिसलाय, इथे वाय एच पी झालाय म्हणजे हा पर्याय चुकलाय. इथे वाय उलटा झालाय हा पर्याय चुकलाय. वाय एच क्यू इथेही देखला मला वाय एच क्यू दिसलाय. त्यानंतर ए तसाच तसा. आता बघा इथेच आपण उत्तरास प्राप्त झालोय. इथे ए उलटा झालाय म्हणजे हा देखील पर्याय चुकला. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 ए इज द राइट आन्सर. आता तुम्ही काय करायचंय या शब्दाचं काय करायचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. इन्फॉर्मेशन्सचं उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. वहीमध्ये लिहून घ्या. इन्फॉर्मेशन लिहून घ्या वहीमध्ये. FORMATIONS इन्फॉर्मेशन्स. सगळ्यात पहिले एस उलटा. ठीक आहे. त्यानंतर आता यांनी ना
माझ्या मते ह्या प्रश्नात कारण की असा यस कुठल्याच पर्यायात मला आढळत नाही. इथेही नाही आढळते, इथेही आढळत नाही. इथे तर आय आलाय, इथे आय आलाय. माझ्या मते इथे त्यांनी पाण्यातील प्रतिमा विचारलं असेल. त्यामुळे कदाचित इथे माझं आहे आरशातील प्रतिमा. आता हे जे पुस्तक होतं, हे एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी साठीचं पुस्तक आहे ज्ञानदीप अकॅडमीचं. त्यात त्यांनी एकत्रित हे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपण हा प्रश्न स्किप करूया कारण की आपला आजचा टॉपिक आहे आरशातील प्रतिमा. त्यामुळे हा प्रश्न आज आपण स्किप करत आहोत. त्यानंतर ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 कडे वळूयात. सर्वांनी हे चित्र आपल्या वहीत काढायचंय. प्रश्न क्रमांक 7 मध्ये जे चित्र आहे ते तसं तुम्ही वहीत काढायचंय. आणि त्याची जी आरशातील प्रतिमा असेल ती देखील काढण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे वहीमध्येच. सगळ्यात पहिले तसं आपण हे चित्र काढून घेऊया. ठीक आहे. आता मात्र ह्या माणसाचा जो कान आहे तो कुठल्या बाजूला आहे त्यावरून आपल्याला उत्तर काढणं सोपं जाईल असं मला वाटतं. म्हणून मी इकडे कान काढून घेतला. कान कुठे कुठे आढळतो? इथे आढळतो. इथे आढळतोय का? नाही, म्हणजे हा पर्याय क्रमांक चुकला. इथे आढळतोय का? नाही, हा देखील पर्याय क्रमांक चुकला. आणि हा देखील पर्याय क्रमांक चुकलेला दिसतो आहे. म्हणजे माझं पहिल्याच याच्यात फक्त कानाच्याच बाबतीत म्हणजे मी हातापर्यंत पोहोचलोही नाही आहे हातांच्या डायरेक्शनला, पण कानांमध्येच माझं उत्तर इथे येऊन गेलेलं आहे. म्हणजे आरशातील प्रतिमांमध्ये जो कान आपल्याला इथे आढळतोय तसा कान जर मी बघितला तर तो कान आपल्याला इथे कानांमध्ये आपल्याला उत्तर मिळतोय. आता त्यानंतर इथे एक शब्द दिलाय आई. हा शब्द आरशातील प्रतिमांमध्ये कसा दिसेल ते आपल्याला काढायचंय. वहीमध्ये काढण्यास घ्यायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी. आई जर तुम्ही लिहिलं असेल वहीमध्ये तर ते सर्व विद्यार्थ्यांनी काढण्यासाठी घ्यायचंय. ओके, ठीक आहे. बरेच विद्यार्थी आज जॉईन झालेले दिसत आहेत. आई हा शब्द काढण्यासाठी जर घेतला तर सगळ्यात पहिले आपल्याला असा येईल का? आता असा ई जर आला तर समजायचा तो पर्याय क्रमांक चुकलाय. आता इथून असा ई ई त्यानंतर एक काना, इथे अजून एक असं आणि हे असं काढायचं आहे. ठीक आहे. असा शब्द ज्यांचा आला असेल त्यांचं उत्तर आपलं बरोबर आहे असं समजायचं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला ते उत्तर दिसून येत आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. त्यानंतर इथे एक मोसंबीचं चित्र आहे. त्या मोसंबीचं चित्र आरशातून जर पाहिलं तर कसा प्रतिमा असेल ते आपल्याला सांगायचं आहे. मग मला याचं सांगा की कोणता पर्याय बरोबर असेल. बघा, पर्याय क्रमांक बघा, सर्वांनी बघायचंय. सर्वांनी प्रयत्न करायचा आहे प्रश्न क्रमांक 9 सोडवण्याचा. बघा, प्रश्न क्रमांक 9 सोडवा. ते बरेच जण 2 आणि 3 असा पर्याय देत आहेत. त्यानंतर
इथे जर तुम्ही बघितलं तर इथे एक मोसंबीचं चित्र आहे. बऱ्यापैकी उत्तर येत आहेत. ठीक आहे, 3 पर्याय येतोय. 3 ओके, 3 ओके. काहींनी 2ही उत्तर दिलेलं आहे आणि काही विद्यार्थी 3ही देत आहेत. ठीक आहे, आता आपण बघायला जर गेलो तर सगळ्यात पहिले इथे बघा, हे जे पाले आहेत, ज्या मोसंबीला पाले आहेत, ते पाले कुठल्या बाजूला आहेत? तर इथे आहेत ते उजव्या बाजूला. ठीक आहे, हे उजव्या बाजूला पाले आहेत. जेव्हा मात्र इथे कॅमेऱ्यात सॉरी आरशात जेव्हा आपण बघू तेव्हा हे पाले मात्र आपल्याला डाव्या बाजूला झालेले दिसतील आणि तेही वरच्या बाजूला. मग आता मला सांगा, इथे कुठल्या आकृत्यांमध्ये पाला वरच्या बाजूला आणि तो देखील डाव्या बाजूला झालेला दिसतोय? पहिल्या आकृतीत तो खाली गेलाय, दुसऱ्या आकृतीत खाली गेलाय, चौथ्या आकृतीत उजवीकडे गेलाय आणि तिसऱ्या आकृतीत मात्र तो डावीकडेच आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. ठीक आहे, आता इथे आहे 5, 6, 7. हा जो वर्ड आहे 5, 6, 7, 5, 6, 7 याचं जर तुम्ही आरशात बघायला गेलात, सर्वांनी वहीत लिहत जायचंय आणि करण्याचा प्रयत्न करत जायचा आहे स्वतः. जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमचा सराव होणार नाही. आणि हा क्लास उद्देशच आपल्या मिशन आरंभ तासिकेचं हेच आहे की सराव होणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे हे पर्याय क्रमांक 2 याचा बरोबर असेल. ठीक आहे, तर आपण इथे काही प्रश्न बघूया. राधिका हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 11 दिसत असेल सर्वांना. तुम्ही जर ते हॉरिझॉन्टल व्ह्यू केलं तुमच्या मोबाईल मध्ये तर कदाचित चांगल्या प्रकारे दिसेल. प्रश्न क्रमांक 11 बघा, राधिका नाव. आणि मला कॉमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघूया. राधिका हे नाव सर्वांनी सगळ्यात पहिले वहीमध्ये लिहायचंय सरळ, आणि त्यानंतर ते आरशातील प्रतिमेनुसार कसं दिसेल याची देखील प्रतिमा काढायची आहे. सर्वांनी काढायचा प्रयत्न करायचा आहे. राधिका हे नाव. कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये जर आपण उत्तर दिलं तर बरे होईल. प्रयत्न करायचा आहे, चुकलं तर चुकू द्या, पण सर्वांनी प्रयत्न करायचा. राधिका हे नाव. आता सगळ्यात पहिले जर बघायचं झालं तर सगळ्यात पहिले इथे काय आपल्याला सगळ्यात पहिले इथे आपल्याला काना बघायला मिळतो. काना बघायला मिळेल. आता कुठे कुठे कान नाही बरं का, तर इथे र आला सरळ, ते चुकलं. इथे काना आहे, इथे काना आहे, पण इथे शब्द जो पुढचा आहे तो क नसून र आहे. म्हणजे काय झालं, हा देखील पर्याय चुकलाय. आणि इथे काना आहे, परंतु हे काय झालंय, पाण्यातील प्रतिमेचं इथे त्यांनी काय केलंय, प्रतिबिंब दाखवलंय. आपल्याला पाण्यातील प्रतिमेचं बघायचंय का? नाही. आपण काय करतोय, आरशातील प्रतिबिंब. हे जे चिन्ह आहे हे चिन्हच सिम्बलाइज करतंय की हा प्रश्न आरशातील प्रतिमेचा आहे. आता हेच चिन्ह जर एखादी आकृती अशी आहे आणि याच्या खालच्या बाजूला असेल तर हे चिन्ह काय सांगतं की ती पाण्यातील प्रतिबिंब त्या आकृतीचं आपल्याला काढायचं असते. ठीक, मग इथे आरशातील प्रतिमेचं आपलं उत्तर सरळ, जास्त काहीच एफर्ट्स न टाकता या प्रश्नात एकदम लो हँगिंग फ्रुट्स येते. लो हँगिंग फ्रुट्स म्हणजे असे काही प्रश्न असतात
की जे तुम्हाला जास्त मेहनत न करता त्याची उत्तरं येतात. आणि हा प्रश्न या टाईपमधला आहे. ही एकदम इझी, म्हणजे हा टॉपिकच इझी या क्षेत्रात मोडला जातो. याचे प्रश्न हे एकदम इझिली सॉल्व्ह होतात. त्यामुळे यात सगळ्यात पहिले काय करायचं आहे, इलिमिनेशन टेक्निक. म्हणजे आपल्याला जे उत्तर माहिती आहे की हे उत्तर नाहीये, ते उत्तर काय करायचंय, बाजूला सारायचंय. इलिमिनेशन टेक्निकने आपण हे उत्तरांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आता आपलं उत्तर आलंय राधिका, हे बरोबर. त्यानंतर आपण जर 13वा प्रश्न बघितला, 13वा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. 13वा प्रश्न, 13व्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यात पहिले हे जे चित्र आहे, हे चित्र जसं तसं वहीमध्ये काढायचं आहे. जसं तसं वहीमध्ये काढा, सर्वांनी काढायचंय. आमच्या देखील शाळेतील 2 विद्यार्थी इथे जॉईन झालेले आहेत आज. त्यांच्या मी वह्या उद्या बघणार आहे. त्यामुळे सर्वांनी हे चित्र वहीत काढायचंय सर्वांनी. आणि आपापल्या वर्ग शिक्षकांना ही जी मिशन आरंभची वही असेल, ती वही वर्ग शिक्षकांना दाखवायची आणि ज्या त्या दिवसाची सही वर्ग शिक्षकांकडनं घ्यायची आहे. जर कोणी जॉईन होत नसेल तर तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना सांगून त्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलायला लावायचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनाही जॉईन होण्यास सांगायचं आहे. 13वा प्रश्न बघितला तर यात आपल्याला सगळ्यात पहिले दिसतोय वरती निळा. आता इथे 4ही आकृत्यांमध्ये निळा जसं तसं आरशातील प्रतिमेत जसा निळा असायला हवा तसाच्या तसा इथे आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे निळा आपण काय करायचंय, गृहीत धरायचं नाहीये उत्तरासाठी. आपल्याला दुसरा काहीतरी आपल्याला मार्ग शोधावा लागेल. निळ्यापासून आपलं उत्तर येणार नाही. आता इथे 7 आहे. 7 इथे उलटा झालाय, इथे देखील उलटा झालाय. इथे मात्र तो पाण्यातील प्रतिमेसारखा झालाय, म्हणून हे पर्याय काय झालाय, सुटलाय. आणि इथे तो खाली गेलाय, म्हणजे आपल्याला अपेक्षित काय होता, तो 2 नंबरच्या वरून 2 नंबरच्या स्थानावर असायला हवा होता. इथे तो खाली गेलाय, म्हणजे हा पर्याय देखील काय झालाय, सुटलाय. त्यानंतर इथे स आहे. आता हा जो स आहे तो कसा व्हायला पाहिजे होता, असा असा आणि असा. मग तो स कुठे दिसतोय आपल्याला, पर्याय क्रमांक 2 मध्ये. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय झालाय, तो पाण्यातील प्रतिबिंबाचं, म्हणजे तो अपसाईड डाऊन झालाय. आपल्याला ते नाही अपेक्षित, कारण की आपण आरशातील प्रतिमेचं उदाहरण सोडतोय, म्हणून इथे जंबल होऊ द्यायचं नाही. पाण्यातील आणि आरशातील प्रतिमा ह्या वेगवेगळ्या असतात. पाण्यातील प्रतिबिंबात काय होतं की तो वरून खाली होतो, परंतु इथे उजवीकडून डावीकडे जातात. चिन्ह जे असतात ते किंवा अक्षर जे असतात ते उजवीकडून डावीकडे जातात. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 14 आपण बघूया. प्रश्न क्रमांक 14 सोडवायचा प्रयत्न करायचा सर्वांनी. पहिले ते वहीत काढायचंय. सगळ्यात पहिले हे चित्र बघून घ्या. तिथे मध्ये 5 आहे आणि हा एरो असा हा वरती, त्यानंतर असे डिरेक्शन मध्ये असे ते मूव्ह होत आहेत, असे इथे दाखवण्यात आलं. याचा प्रयत्न करायचा सर्वांनी. खूप कमी रिस्पॉन्स येतोय. विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून हे प्रश्न पर्यायाचा सांगायचा आहे. ओके, बरेच विद्यार्थी 5 हा पर्याय सांगतायत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सॉरी, माफ करा, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर सांगतायत. गुड. पर्याय क्रमांक 2 देखील उत्तर आलंय. आता 2 ज्यांचं उत्तर आलंय त्यांना सांगू इच्छितो की 5 हा उभ्या बाजूने, तो जेव्हा इकडनं जाईल तेव्हा तो तसाच राहील, इकडे उलटा होणार नाही. इथे उलटा झालाय पर्याय क्रमांक 2 मध्ये 5, तो तसा आपल्याला ठेवता येणार नाही. 5 हा उभाच ठेवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर अजून आपण काही प्रश्न बघूयात. आता आपण मागील तासिकेतील जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांपैकी इकडे अक्षरांचे नांकाचे काही प्रश्न आपले राहिले होते, ते प्रश्न आपण आज घेणार आहोत. जसं की प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 12, चला वहीत लिहून घ्यायचा आहे.
हा जो 12वा प्रश्न तो सर्वांनी वहीत लिहायचा आहे. आणि यावेळी लेटर सोपे असल्यामुळे, अल्फाबेट सोपे असल्यामुळे यावेळी काय करायचं आहे, त्याचे पर्याय देखील तुम्ही लिहून घ्यायचे आहे वहीमध्ये. चला, हा प्रश्न तसा वहीमध्ये लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 12. माफ करा. प्रश्न क्रमांक 12. चालेल. सगळ्यात पहिले बऱ्याच जणांनी घेऊन घेतला असेल वहीत असं मी अपेक्षित असं गृहीत धरतो. आणि सगळ्यात पहिले इथे आर आहे. हा आर जेव्हा मी इकडे बघेल तेव्हा तो कसा झालेला दिसेल, उलटा झालेला दिसेल. जसं की इथे एक आहे, इथे झालेला दिसतोय, इथे झालेला दिसतोय, इथे झालेला दिसतोय. इथे मात्र तसा आहे. पर्याय काय झालाय, 5 झालेला आहे. आणि इथे देखील तो आपल्याला तसा दिसतोय. त्यानंतर झी आहे. झी, आता झी आहे, हे पर्याय क्रमांक 2 मध्ये काय आहे, जसाच्या तसा आहे, म्हणजे हा देखील पर्याय चुकलेला आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 मध्ये आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये हा काय उलट झालेला आहे. त्यानंतर जे बघूया आता पर्याय क्रमांक 4 उरला होता आणि पर्याय क्रमांक 1 उरला होता. यात देखील पर्याय क्रमांक 1 मध्ये काय झालं, जे जसा लिहिला गेला म्हणजे हा पर्याय क्रमांक 4 देखील काय झालाय, चुकला आहे. कुठला पर्याय क्रमांक 1 हा पर्याय बरोबर आलेला आहे. ठीक आहे. याचा अर्थ आपण काय करायचंय, इलिमिनेट करत जायचंय आणि जो पर्याय आपला येईल तो आपण करत जायचा आहे, जेणेकरून आपण आपल्या योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता ट्रेन, प्रश्न क्रमांक 19 आपण बघणार आहोत. ट्रेन. ट्रेन हा शब्द सगळ्यांनी वहीत लिहून घ्या. सगळ्यात पहिले वहीत लिहून घ्यायचं ट्रेन. आणि तसे जे पर्याय दिसत आहेत तुम्हाला ते तसं लिहायचा प्रयत्न करायचा आहे. पर्याय देखील वहीत लिहा, जेणेकरून काय होईल, जेव्हा तुम्ही सराव परीक्षा असो किंवा फायनल परीक्षा असो, जेव्हा तुम्ही ते रिव्हिजन करायला जाणार तेव्हा तुम्हाला ते तसं आठवेल. आणि हे जे हाताच्या खालून आपल्या गेलेलं असतं हे जास्त आपल्या मेंदूमध्ये साठत जातं. जर तुम्ही आता स्क्रीनशॉट काढला तर ते तुम्ही नंतर बघणार देखील नाहीत, परंतु तेच जर हाताने लिहून तुम्ही सराव केला तर ते तुम्हाला जास्त स्मरेल, जास्त स्मरणशक्ती तुमच्या ते राहील. आता सगळ्यात पहिले इथे एन आहे. जर बघितलं तर आपल्याला एन हा आपल्याला कसा उलटा झालेला आपल्याला दिसतोय. पर्याय क्रमांक 2 हा जो आहे इथे सरळ तसं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकला आहे. इथे आणि इथे पर्याय म्हणजे एन जो आहे तो बरोबर आहे. म्हणजे 1, 3 आणि 4 यापैकी उत्तर असणं अपेक्षित आहे. बरोबर. मग आता आय तर तसं राहील. ठीक आहे. त्यानंतर ए देखील तसा राहायला पाहिजे. आरशीतील प्रतिमा आहे. इथे काय झालंय, ए उलट झाला, म्हणजे हा पर्याय देखील काय झाला, चुकलेला आहे. त्यानंतर उरलं आर. इथे बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये आर जो आहे तो काय आहे, तसा आहे, म्हणजे हा पर्याय देखील चुकलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 ज्यांनी उत्तर दिलं की बुवा हे उत्तर असू शकतं त्यांचं हार्दिक अभिनंदन, कारण की त्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, आणि हा वहीमध्ये देखील लिहून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 27 सर्वांनी हा प्रश्न लिहून घ्या. 27 बेक हा शब्द आहे, BAKE, BAKE सर्वांनी लिहून घ्यायचं आहे. आता त्यानंतर पर्याय क्रमांक देखील लिहून घ्यायचं आहे, कारण की तुम्हाला इलिमिनेट करता यायला हवं. नंतर जेव्हा तुम्ही हे प्रश्न वाचायला जाल तेव्हा इलिमिनेशन जर करायचं असेल तर तुम्हाला बाकी देखील पर्याय डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही
जर योग्य पर्याय लिहून ठेवला तर तुम्हाला तो तर्क कसा लागला तेच समजणार नाही. त्यानंतर इथे जर बघितला ई जसाच तसा म्हणजे हा पर्याय चूक. इथे ई उलटा आहे म्हणजे हा बरोबर असू शकतो. इथे बरोबर आहे, इथे बरोबर आहे. 3 पण बरोबर आहे, 4 पण बरोबर आहे, 2 पण बरोबर आहे. आता के, इथे के तसाच तसा म्हणजे हा पर्याय चुकला. इथे के बरोबर आहे, इथे के बरोबर आहे. नंतर ए बरोबर, ए बरोबर. आता उरलं बी. इथे मात्र बी जो आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये, पर्याय क्रमांक 4 मध्ये बी बघा सर्वांनी. तो बी तसाच्या तसा आहे म्हणजे हा पर्याय काय झालाय, बाद झालाय. उरला फक्त पर्याय क्रमांक 3. हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या 2 तासिका झाल्यात. या 2 तासिकांमध्ये आपण काय काय शिकलो ते आता रिव्हिजन आपण करून घेऊया. शेवटचे काही मिनिटं ही खूप महत्त्वाचे असतात. आता बघा, आपण सगळ्यात पहिले बघितलं आरशातील प्रतिमांमध्ये आकृत्या. हा तास झाला होता मागच्या हप्त्यात. ठीक आहे. आता याचं आपण बघितलं होतं भारांश, 4% भारांश आहे. त्यानंतर आरशातील प्रतिमा, आकृत्या काय असतात हे देखील आपण बघितलं होतं. त्या आकृत्यांबद्दल आपण बघितलं होतं. त्यानंतर काही अक्षरांबद्दल आपण बघितलं होतं. जसं की इथे आपण 10 अक्षर आपल्याला सापडले होते. त्यानंतर 0 आणि 8 हा अंक देखील आपल्याला सापडला होता की जो जसा तसा आपल्याला आरशात बघायला मिळतो. मग हे काही प्रश्न जसं की या बारकाव्यामध्ये आपण जर बघितलं त्या ॲरोजमध्येच उत्तर आपल्याला येऊन जातं. ठीक आहे. म्हणजे हे ॲरो जे आहेत या ॲरोमध्येच आपल्याला उत्तर काढायचं आणि यासाठी बारीक बारीक एकदम लक्ष असणं खूप गरजेचं आहे. एक छोटीशी सिली मिस्टेक देखील तुमचे मार्क खाऊन जाऊ शकते आणि हे मार्क असे आहेत की हे हमखास तुम्हाला यायलाच हवं. यासाठी सराव असणं खूप जास्त गरजेचं आहे. जितके जास्त प्रश्न तुम्ही सोडवाल तितका जास्त सराव तुमचा होईल आणि तितके जास्त तुम्हाला बरोबर येण्याचे चान्सेस वाढून जातात. त्यानंतर आपण काही छोट्या आकृत्यांमधून सोडवण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर आहे की नाही. की इथून ॲरो, इथून ॲरो असं सोडवला होता. त्यानंतर हे काही अंक, अक्षरं एकदम सोपे बेसिक प्रश्न मागे घेतले होते. त्यानंतर हे आपण एक फुलपाखराच्या पंखांसाठी एक उदाहरण घेतलं होतं. फुलपाखराच्या पंखांमधून आपण एकदम बारीकपर्यंत पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे असं जाणून घेतलं होतं. पुन्हा आपण काही हे प्रश्न म्हणजे याच्यात मागील लेक्चरमध्ये अंकांचं जे हे आरशातील प्रतिमेसाठी अंक जे होते 967 हे अंक आपण काय केले होते, आरशातील उभे प्रतिमा काढण्याचा प्रयत्न केला होता. हे काही प्रश्न आकृत्यांचे सोडवले होते. त्यांचे उत्तराचे स्पष्टीकरण देखील आपण बघितले होते. आता जर मी तुम्हाला सजेस्ट करायचं झालं की कोणतं पुस्तक तुम्ही रेफर करायचं स्कॉलरशिपसाठी बुक, सगळ्यात पहिले PYQ जर एखादी पुस्तक असेल तर ते मार्केटमधून तुम्ही घेणं अपेक्षित आहे. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्षाची जे प्रश्नपत्रिका असतात तर ते मागील वर्षाचे प्रश्न हे तुम्ही घेणं अपेक्षित आहे. आणि जर सगळ्यात म्हणजे कन्साइज बुक ज्याच्यात सगळं काही इन्क्लुडेड आहे हे जर तुम्ही बघायला गेलात तर 2-3 पुस्तकं आपल्या ठळकपणे लक्षात येतात. एक नवनीतचं असतं, त्यानंतर विविध प्रकाशनाचे असतात. पण मला आत्तापर्यंत चांगलं जर कुठलं वाटलं असेल तर ते पक्का पाया नावाचं हे एक पुस्तक आहे. म्हणजे ह्या प्रकाशनाचं एक पुस्तक आहे पक्का पाया. तर ते पुस्तक म्हणजे इन्क्लुझिव्ह आहे. सगळं त्यात घटक छानपैकी समजावून आणि बऱ्यापैकी प्रश्नांचा सराव त्यात दिलेला असतो. खूप छान पुस्तक आहे. त्यानंतर नवनीतचं पुस्तक सुद्धा तुम्ही रेफर करू शकतात. ठीक आहे. अशी काही पुस्तकं अजून मार्केटमध्ये बरेच असतील तर तेही तुम्ही रेफर करू शकता. पण PYQ म्हणजे मी जे पहिले सांगितलं का PYQ, हे PYQ सोडवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण इलिमिनेशन टेक्निकबद्दल वाचलं होतं. इलिमिनेशन टेक्निकमध्ये आपण काय करतो 50-50 करायचा प्रयत्न करतो. मग बारकाव्यांनी बघितलं होतं. हे जे फुलपाखरू होतं याच्या बारकाव्याने आपण काय केलं होतं, उत्तर काढायचा प्रयत्न केला होता. मग हे आता आज जे बघितलंय JCR हे शब्द बघितले. ट्रेन हा शब्दाचा हा प्रश्न बघितला. त्यानंतर बेक हा शब्द बघितला.
हे असे काही काही प्रश्न, म्हणजे काही प्रश्न मला आता वेळेअभावी घेता येणार नाहीत, परंतु तुम्ही काय करायचंय की ते प्रश्न सोडवण्याचा घरून प्रयत्न करायचा आहे. हे आता अक्षर आहेत, हे अक्षर आज आपण बघितले. त्यानंतर मराठी मुळाक्षरे, मराठी अंक, हे असं आपण बघितलंय. त्यानंतर कॅलेंडर हे शब्द बघितला. त्यानंतर जिओग्राफी, हे काही प्रश्न तुम्ही आता बऱ्यापैकी आज आपण काय केलंय, बऱ्यापैकी इथे सराव केलेला आहे, सोडवून घेतलेले आहेत आणि छानपैकी तुम्ही उत्तरे दिलेली आहेत. म्हणजे तुम्हाला हा आता टॉपिक पूर्णपणे समजला आहे असं आपण गृहीत धरत आहोत आणि तुम्ही याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. क्वेश्चन बँक तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांमधून नक्कीच मिळेल आणि छानपैकी तुम्ही आता या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. आजचं लेक्चर हे बऱ्यापैकी आजच्या लेक्चरमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजचं लेक्चर जवळजवळ संपलंय असं मी जाहीर करतो आणि इथे थांबतो आणि सूत्र आता कोऑर्डिनेटर यांच्या हाती देतो. धन्यवाद.